मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ईएलसीटी मध्ये 40 प्रश्न मेंटल ॲबिलिटी या विषयामधून विचारले जातात आणि हे प्रश्न सॉल्व्ह करत असताना आपल्याला काही ट्रिक्सची गरज पडते, ज्याचा वापर करून कमीत कमी वेळेमध्ये आपण हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तर त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, मेंटल ॲबिलिटी या सेक्शन वरती आपण व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. तर हे एमसीक्यू कमीत कमी वेळेमध्ये कसे सॉल्व्ह करायचे याविषयी आपण डिस्कशन करतोय. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ईएलसीटी साठी असणारा जो क्रॅश कोर्स आहे तो ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू झालेला आहे. या क्रॅश कोर्स मध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून परीक्षेपूर्वी कव्हर केला जाणार आहे. इथे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे. तर लवकरात लवकर या क्रॅश कोर्सला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीएड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. कोर्सला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर सुरू करूया आजच्या प्रश्नांना. तर सिलोजिझम या टॉपिक मध्ये जे प्रश्न विचारले जातात त्या टॉपिक मध्ये तुम्हाला मेनली इथे स्टेटमेंट आणि कंक्लुजन अशा प्रकारे हे प्रश्न असतात. स्टेटमेंट दिलेले असतात आणि कंक्लुजन दिलेले असतात. तर ते स्टेटमेंट पाहून तुम्ही वेन डायग्रामचं तुमचं जे बेसिक आहे ते नॉलेज यामध्ये यूज करावं लागेल आणि ते बेसिक नॉलेज याच्यात यूज करून वेन डायग्राम ड्रॉ करावे लागेल. वेन डायग्राम ड्रॉ केल्यानंतर त्याच्यावरून आपण निष्कर्ष किंवा कंक्लुजन्स व्हेरीफाय करणार आणि त्यानुसार तुम्हाला ABCD अशा प्रकारे ऑप्शन्स इथे निवडावे लागतात. तर आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, ऑल पेन्स आर इंक, नो इंक इज अन इरेजर, नो पेन इज अन इरेजर, सम इरेजर आर पेन. सर्व पेन हे शाई आहेत, कोणतीही शाई खोडरबर नाही. तर आपण फक्त स्टेटमेंट जर इथे विचार केला तर ऑल पेन्स आर इंक असं म्हटल्यानंतर आपण कुठल्या प्रकारची वेन डायग्राम काढणार? तर आपण पेनसाठी एक छोटी डायग्राम काढली आणि त्याला आपण इंकच्या डायग्राम मध्ये, इंकच्या सर्कल मध्ये जागा दिली. तर आता हे जे डायग्राम कशा काढायच्या ते आपण वेन डायग्राम मध्ये शिकलोय. मागचा जो व्हिडिओ आहे तो वेन डायग्राम वरती 2 व्हिडिओ मी केलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर आता ही इमेज जी आहे, ही जी डायग्राम आहे ती काय सिग्निफाय करते की सगळेच्या सगळे पेन हे इंक आहेत. आणि दुसरं स्टेटमेंट आहे आपल्याकडं की नो इंक इज अन इरेजर. तर कोणतीही शाई ही खोडरबर नाही, म्हणजे शाई आणि खोडरबर मध्ये कुठलाही संबंध नाहीये. म्हणून या इरेजरसाठी आपण एक सेपरेट सर्कल इथे ड्रॉ केलेला आहे. तर आपण इथे पाहू शकतो इथे इंक आणि इरेजर मध्ये काही संबंध नाही, म्हणजेच पेन आणि इरेजर मध्ये पण काही संबंध आलेला नाही. तर कंक्लुजन पहा, नो पेन इज अन इरेजर म्हणजे कुठलाही पेन हा खोडरबर नाहीये. नो पेन इज अन इरेजर. आणि इथे इमेज मध्ये दिसतंय आपल्याला, या डायग्राम मध्ये दिसतंय की पेन आणि इरेजर मध्ये कुठलाही डायरेक्ट संबंध नाहीये. म्हणून हे स्टेटमेंट तर बरोबरच आहे. खालचं स्टेटमेंट, हे कंक्लुजन तर बरोबरच आहे. खालचं कंक्लुजन काय आहे? सम इरेजर्स आर पेन. तर जसं की म्हटलं, पेन आणि इरेजर मध्ये काही संबंध नाही, त्याच्यामुळे काही इरेजर खोडरबर होऊ शकत नाही. म्हणून सम इरेजर आर पेन हे स्टेटमेंट, हे कंक्लुजन इथे चुकीचं आहे. नो पेन इज अन इरेजर, कोणताही पेन खोडरबर नाही, हे निष्कर्ष इथे बरोबर असणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओनली कंक्लुजन 1 फॉलोज. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. इथे स्टेटमेंट आहे, नो मंथ इज अ इयर, नो इयर इज अ सेकंड. कोणताही महिना वर्ष नाही, कोणतेही वर्ष सेकंद नाही. आता कोणताही महिना वर्ष नाही म्हटल्यानंतर काय म्हणणार आपण? तर वर्ष आणि महिन्यामध्ये काही संबंध नाहीये. ठीक आहे, मग हे इयर साठी सर्कल असेल तर हे मंथ साठी असणार आहे. आता दोन्हीमध्ये काहीच संबंध दाखवलेला नाही, कारण कोणताही महिना वर्ष नाही. पुढे आहे, नो इयर इज अ सेकंड, कोणतेही वर्ष सेकंद नाही. तर सेकंद आणि वर्ष याच्यामध्ये आपल्याला संबंध दिलाय की यांच्यामध्ये काहीच संबंध नाहीये. तर आपण सेकंद साठी आपण एक डायग्राम ड्रॉ केली, तर दोन्हीमध्ये पण काही संबंध दिलेला नाहीये. त्यावरनं आपल्याला इथे आता निष्कर्ष म्हणजेच कंक्लुजन पाहिजे. तर कंक्लुजन मध्ये काय सांगितलंय? ऑल मंथ्स आर सेकंड. ऑल मंथ्स आर सेकंड होऊ शकेल का? नाही, कारण दोन्हीमध्ये काही संबंध नाहीये. त्याच्यानंतर नो सेकंड इज अ मंथ, कोणताही सेकंद हा महिना नाहीये. तर कोणताही सेकंद महिना नाहीये म्हणजेच दोन्हीमध्ये कुठलंही रिलेशन नाहीये. तर हे जे सेकंड कंक्लुजन आहे, सेकंड निष्कर्ष जो आहे तो इथे योग्य असणार आहे.
त्यामुळे ऑप्शन काय दिलाय, ओनली कंक्लुजन 2 फॉलोज, फक्त निष्कर्ष 2 अनुसरतो. हे इथे याचं योग्य उत्तर असेल. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आपल्याला इथे प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये स्टेटमेंट दिलंय, सम पेन्स आर क्लिप्स, सम क्लिप्स आर पेन. काही पेन्स क्लिप्स आहेत, काही क्लिप्स पेन आहेत. आता पहिलं स्टेटमेंट पाहूयात आपण. काही पिन्स क्लिप्स आहेत. आता काही पिन्स क्लिप्स आहेत हे आपण डायग्राम वरनं कसं दाखवणार, काही म्हटलंय म्हणजे आपण पार्शियल ओव्हरलॅप करणार. आता हे आपण पिन्स म्हणू या क्लिप्स म्हणू, ठीक आहे. काही म्हटलंय म्हणून आपण इथे पार्शियली ओव्हरलॅप केलंय. त्याच्यानंतर काही क्लिप्स पेन आहेत. आता काही क्लिप्स जे आहेत ना ते पेन आहेत, म्हणजे यांच्यामध्ये एक रिलेशन आहे. काहीचं रिलेशन म्हणजे पार्शियल ओव्हरलॅप. तर हा इथे आता पेनचा सर्कल आहे, हा क्लिप्सचा आहे आणि हा पिन्सचा आहे. निष्कर्ष दिलेत आपल्याला, सम पेन्स आर पेन, सम पेन्स आर पेन्स, हे निष्कर्ष दिलाय. तर हा निष्कर्ष चुकीचा आहे, कारण पिन्स आणि पेन्स मध्ये कुठलाही डायरेक्ट संबंध नाहीये. ऑल पेन्स आर पेन्स, आता ऑल पेन्स आर पेन्स, आता इथे जर दोन्हींचा काही संबंधच नाहीये तर सेकंड कंक्लुजन जे असणार आहे याच्यामध्ये ते पण चुकीचं असणार आहे. ठीक आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे दोन्ही निष्कर्ष इथे चुकीचे. नायदर कंक्लुजन 1 और नॉर 2 फॉलोज, म्हणजे ऑप्शन डी, ना निष्कर्ष 1 ना निष्कर्ष 2 अनुसरतो. कारण स्पष्ट दिसतं इथे आपल्याला, सम पेन्स आर पेन जर म्हटलं तर पेन्स आणि पेन्स मध्ये काही संबंध असायला हवा, पण इथे नाहीये. ऑल पेन्स आर पेन्स जरी म्हटलं तर यांच्यामध्ये काहीतरी संबंध पाहिजे होता, पण तो इथे नाहीये. म्हणून दोन्ही जे कंक्लुजन आहेत, दोन्ही जे निष्कर्ष आहेत ते इथे चुकीचे आहेत. त्यामुळे डी याचं योग्य उत्तर आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. ऑल प्लेयर्स आर डॉक्टर्स, सर्व खेळाडू डॉक्टर आहेत. आता हे कसं दाखवणार आपण, ऑल प्लेयर आपण असे दाखवले, सगळे प्लेयर काय आहेत, डॉक्टर आहेत. ऑल प्लेयर्स आर डॉक्टर्स. सम डॉक्टर्स आर ऍक्टर्स, काही डॉक्टर अभिनेते आहेत. आता फक्त डॉक्टर विषयी म्हटलं म्हणजे काहीसाठी आपण पार्शल ओव्हरलॅप करणार, पण फक्त डॉक्टर सोबत करणार. ठीक आहे, म्हणून काही डॉक्टर हे ऍक्टर आहेत. मग एवढे डॉक्टर समजा ऍक्टर आहेत. आता आपण निष्कर्ष म्हणजेच कंक्लुजन पाहूयात. सम डॉक्टर्स आर प्लेयर ॲज वेल एज ऍक्टर. तर काही डॉक्टर हे प्लेयर आहेत, सोबतच ते ऍक्टर पण आहेत. तर इथे आपल्याला दिसतंय डॉक्टरचा जो हा मोठा सर्कल आहे तो इथे प्लेयरने ओव्हरलॅप केलाय. म्हणजे इथे आपण म्हणू शकतो की काही डॉक्टर हे प्लेयर आहेत आणि अभिनेते आहेत, कारण अभिनेता किंवा ऍक्टरचं जे सर्कल आहे ते पण डॉक्टरला ओव्हरलॅप करते. म्हणून पहिलं जे निष्कर्ष, पहिलं जे कंक्लुजन आहे ते आपलं बरोबर आहे. ऑल ऍक्टर्स आर डॉक्टर, सर्व अभिनेते डॉक्टर आहेत. आता सर्व अभिनेते डॉक्टर आहेत असं आपल्याला इथे म्हणता येणार नाही, कारण इथे आपण आपल्याला विधानामध्येच दिलंय की काही डॉक्टर अभिनेते आहेत, त्याच्यामुळे सर्व डॉक्टर अभिनेते नसणार आहे. त्यामुळे दुसरा जो निष्कर्ष आहे, दुसरं जे कंक्लुजन आहे ते चुकीचं आहे. म्हणून इथे ओनली वन कंक्लुजन जे आहे, ओनली कंक्लुजन 1 फॉलोज, फक्त निष्कर्ष 1 अनुसरतो. ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढे आहे ऑल एक्झाम्स आर टेस्ट, नो टेस्ट इज अ क्वेश्चन. सर्व परीक्षा चाचण्या आहेत. तर आता सर्व परीक्षा चाचण्या आहेत म्हटल्यानंतर परीक्षांचं सर्कल आपण हे घेणार आणि सर्व परीक्षा चाचण्या आहेत, टेस्ट आहेत. टेस्टसाठी मोठं सर्कल घेणार. नो टेस्ट इज अ क्वेश्चन, कुठलीही टेस्ट, कोणतीही चाचणी प्रश्न नाही. म्हणजे टेस्ट आणि प्रश्न याच्यामध्ये आपल्याला अंतर दाखवावं लागणार आहे आणि दोन्हीमध्ये कुठलाही संबंध इथे नसणार आहे. कारण टेस्ट सोबतच संबंध नाहीये तर इथे एक्झाम सोबत किंवा परीक्षांसोबत पण या प्रश्नांचा संबंध येणार नाही. तर याच्यावरून आपण कंक्लुजन पाहूयात. सम एक्झाम्स आर क्वेश्चन, काही एक्झाम प्रश्न आहेत का इथे, आहे का काही संबंध इथे, नाहीये. नो एक्झाम इज अ क्वेश्चन, तर नो एक्झाम इज अ क्वेश्चन जर म्हटलं म्हणजे दोन्हीमध्ये काही संबंध नाहीये. हे कंक्लुजन इथे बरोबर असणार आहे. पहिलं कंक्लुजन इथे चुकीचं आहे. काही परीक्षा प्रश्न आहे हे कंक्लुजन चुकीचं आहे, पण कोणतीही परीक्षा प्रश्न नाही हा निष्कर्ष इथे बरोबर आहे. म्हणजे निष्कर्ष 2 अनुसरतो, फक्त निष्कर्ष 2 अनुसरतो. ओनली कंक्लुजन 2 फॉलोज, ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर असणार आहे. तर आपल्याला इथं पहा दिलंय स्टेटमेंट, ऑल पेन्स आर पेपर्स, सर्व पेन हे कागद आहेत. सम पेपर्स आर ब्लेड्स, काही कागद ब्लेड आहेत. ऑल ब्लेड्स आर नाईव्स, सर्व ब्लेड हे सुरी आहेत. त्याच्यावरनं निष्कर्ष आपल्याला दिलेत, सम नाईव्स आर पेपर, सम ब्लेड्स आर पेन्स, काही सुरी या कागद आहेत, काही ब्लेड हे पेन आहेत.
तर आपण या स्टेटमेंटवरनं वेन डायग्राम काढूयात. पहिलं स्टेटमेंट आहे ऑल पेन्स आर पेपर्स. आता सर्व पेन हे पेपर आहेत म्हणून पेनसाठी एक सर्कल काढलं आणि सर्व पेन हे पेपर्स आहेत म्हणून पेपरसाठी आपण एक सर्कल काढलं. तर याच्यामध्ये पहा, सर्व पेन हे पेपर आहेत म्हणून पेनचं सर्कल छोटं असणार आहे, पेपरचं सर्कल मोठं आहे. त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे सम पेपर्स आर ब्लेड. काही पेपर हे ब्लेड आहेत. काही म्हटल्यानंतर आपण काय करणार, पार्शियल ओव्हरलॅप करणार. तर हे ब्लेडसाठी सर्कल आहे. ऑल ब्लेड्स आर नाईव्स. सगळे ब्लेड हे नाईव्स किंवा सगळे ब्लेड हे सुऱ्या आहेत. तर हे नाईव्हसाठी सर्कल आहे. तर आपण मित्रांनो निष्कर्ष जे दिलेत, आपल्या कंक्लुजन दिलेत ते आपण व्हेरीफाय करूयात आता. सम नाईव्स आर पेपर. तर सम नाईव्स आर पेपर. आता नाईव्ह इथे दिलंय, त्याच्यानंतर पेपरचं हे सर्कल आहे आणि नाईव्हचं हे सर्कल आहे. तर इथे आपल्याला दिसतंय की इथे पार्शली ओव्हरलॅप झालेला आहे. म्हणून सम नाईव्स आर पेपर म्हणजे काही सुरी या कागद आहेत आपण हे म्हणू शकतो. त्यामुळे पहिलं जे निष्कर्ष आहे तो निष्कर्ष बरोबर आहे. दुसरा निष्कर्ष दिलाय सम ब्लेड्स आर पेन्स. दुसरं कंक्लुजन काय आहे, सम ब्लेड्स आर पेन म्हणजे काही ब्लेड हे पेन आहेत. तर मित्रांनो इथे पहा, आपल्याला इथं पेन आणि ब्लेडचं सर्कल दिसतं. पेन आणि ब्लेड या दोन्ही सर्कलमध्ये कुठलाही संबंध नाहीये, दोन्ही वेगवेगळे सर्कल आहेत. त्याच्यामुळे सम ब्लेड्स आर पेन हे जे विधान असणार आहे इथे, हे विधान चुकीचं असणार आहे किंवा हा निष्कर्ष चुकीचा आहे. त्यामुळे फक्त एक निष्कर्ष जो आहे तो अनुसरला जातोय, ओनली कंक्लुजन 1 हे फॉलो होतोय. त्याच्यामुळे ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. त्याच्यामध्ये आपल्याला स्टेटमेंट दिलंय सम रूट्स आर स्टेम. काही मुळे ही खोडे आहेत. मग आपण त्याची वेन डायग्राम काढूयात. काही मुळे ही खोडे आहेत. काही म्हटलंय म्हणून आपण पार्शियल ओव्हरलॅप केलं. झालं हे. त्याच्यानंतर पुढं ऑल स्टेम्स आर ब्रांचेस. आता याच्यामध्ये हे रूट्स आहेत, हे स्टेम्स आहेत. ऑल स्टेम्स आर ब्रांचेस. आता या स्टेम्स ज्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या ब्रांचेस आहेत. सर्व खोडे ह्या फांद्या आहेत. तर मग सर्व खोडे फांद्या कधी होतील, जेव्हा तुम्ही त्या खोडांना पूर्ण फांद्याच्या सर्कलमध्ये इन्क्लूड कराल. त्याच्यामुळे हे ब्रांचेसचं सर्कल हे फांद्याचं सर्कल झालं. त्याच्यानंतर ऑल ब्रांचेस आर लिव्स. ह्या सगळ्या ब्रांचेस लिव्स आहेत म्हणजे तुम्हाला ऑल म्हटलंय, सर्व फांद्या या पाने आहेत म्हणजे तुम्हाला ह्या ब्रांचेसला किंवा या फांद्याच्या सर्कलला पानांच्या सर्कलमध्ये कम्प्लिटली इन्क्लूड करावं लागेल. तर मग हे लिव्स अशा पद्धतीने रूट, स्टेम, ब्लेड, ब्रांचेस आणि लिव्स याच्यासाठी आपण वेन डायग्राम काढली. निष्कर्ष पाहूयात. सम लिव्स आर रूट. आता लिव्स कुठे, हे सर्कल बाहेरचं सगळ्यात मोठं लिव्हचं सर्कल आहे. सम लिव्स आर रूट्स म्हटलंय, रूटचं सर्कल हे आहे. तर आपण पाहू शकतो की इथे लिव्स आणि रूट्स हे एकमेकांवरती ओव्हरलॅप होतात. त्याच्यामुळे पहिलं जे कंक्लुजन आहे, पहिला जो निष्कर्ष आहे, काही पाने ही मुळे आहेत, हा कंक्लुजन किंवा हा निष्कर्ष इथे योग्य आहे. त्यानंतर सम ब्रांचेस आर स्टेम. आता हे ब्रांच आहे आणि हे स्टेम आहे म्हणजे अशा पद्धतीने ते पहा, हे ब्रांचचं सर्कल असेल तर हे स्टेमचं सर्कल आहे. ठीक आहे. तर मग आता इथे काय दिसतं आपल्याला, सगळे स्टेम्स किंवा सगळे खोडे हे फांद्या आहेत. तर त्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो, आता ह्या पूर्ण जर फांद्या असतील ह्या बाहेरच्या सर्कलमध्ये आणि त्या फांद्यांना या छोट्याशा सर्कलने पूर्ण ओव्हरलॅप केलंय, इथं सगळे स्टेम्स किंवा सगळे खोडे फांद्या आहेत. पण आपण असंही म्हणू शकतो, या सगळ्या फांद्यांमधून काही फांद्या ह्या खोड्या आहेत, काही फांद्या ह्या खोडे आहेत. सम ब्रांचेस आर स्टेम. त्याच्यामुळं दुसरं जे कंक्लुजन दिलंय ते पण इथे योग्य असणार आहे. काही फांद्या या खोडे आहेत. त्याच्यामुळे निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही अनुसरतात. ऑप्शन सी जो आहे, बोथ कंक्लुजन 1 and 2 फॉलोज, इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न काय दिलाय आपल्याला, स्टेटमेंट दिलं तिथे सम कम्प्युटर आर मशीन्स. काही संगणक यंत्र आहेत. आता याच्यासाठी जर डायग्राम काढायची झाली, वेन डायग्राम, तर काही म्हटलंय म्हणून आपण काय करणार, इथे पार्शियल ओव्हरलॅप करणार. तर काही कम्प्युटर हे मशीन यंत्र आहेत. सम मशीन्स आर बोर्ड. काही यंत्र बोर्ड आहेत. आता काही परत म्हटल्यानंतर आपण पार्शियल ओव्हरलॅप करणार. हे झालं बोर्डसाठी सर्कल. काही मशीन हे बोर्ड्स आहेत, काही यंत्र बोर्ड्स आहेत, आपण इथं दाखवलंय. सर्व बोर्ड्स हे खडू आहेत. ऑल बोर्ड्स आर चॉक्स. आता सर्व म्हटल्यानंतर आपण बोर्डचं सर्कल छोटं ठेवणार आणि
चॉकचं सर्कल हे मोठं करणार. ठीक आहे, हे चॉकचं सर्कल आहे, हे मोठं केलंय आपण. तर आता या केसमध्ये निष्कर्ष पाहूयात. कंक्लुजन काय दिलंय? सम चॉक्स अ कम्प्युटर. आता हे कम्प्युटर आणि हे चॉकचं सर्कल आहे. या दोन्हीमध्ये जर आपण पाहिलं तर कुठलाही डायरेक्ट संबंध दोन्हीमध्ये नाहीये. त्याच्यामुळे सम चॉक्स हा कम्प्युटर, काही खडू हे संगणक आहे, हे होऊ शकत नाही. हा चुकीचा निष्कर्ष आहे. नो चॉक इज अ कम्प्युटर. जसं की मी म्हटलं, दोन्हीमध्ये कुठलाही डायरेक्ट संबंध नाहीये, म्हणून कोणताही खडू संगणक नाही हे आपण म्हणू शकतो. त्यामुळे निष्कर्ष दुसरा, कंक्लुजन सेकंड, नो चॉक इज अ कम्प्युटर, हे इथे योग्य असणार आहे. ओनली कंक्लुजन 2 फॉलोज, ऑप्शन बी फक्त निष्कर्ष 2 अनुसरतो. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलंय सम लॉक्सचा की, काही कुलपे ही किल्ले आहेत. त्यासाठी आपण काय करणार? काही म्हटलंय म्हणजे आपण नेहमीप्रमाणे पार्शियल ओव्हरलॅप करणार. काही कुलपे ही किल्ले आहेत. सम लॉक्स आर की. ठीक आहे, इथे पार्शियल ओव्हरलॅप दिसतोय. ऑल कीज आर मेटल. सगळ्या की ज्या आहेत ना त्या धातू आहेत. सर्व किल्ले या धातू आहेत. सर्व म्हटलंय म्हणून आपण याला कम्प्लिटली कव्हर अप करणार. तर सर्व किल्ल्या ह्या धातू आहेत. ऑल कीज आर मेटल. ठीक आहे. त्याच्यानंतर सम मेटल्स आर कार्ड. काही मेटल हे कार्ड आहेत. काही धातू हे कार्ड आहेत म्हटल्यानंतर आपण काही म्हटलंय म्हणून इथे पार्शियल ओव्हरलॅप करणार धातू आणि कार्ड मध्ये. आता हे कार्डचं सर्कल आहे. धातू आणि कार्ड मध्ये पार्शियल ओव्हरलॅप आहे. कंक्लुजन दिलेत, निष्कर्ष दिलेत. सम कार्डचा की, काही कार्ड ही किल्ले आहेत. आता सम कार्डचा की म्हटलं तर कीचं सर्कल हे आतमध्ये आहे, किल्लीचं सर्कल हे आहे आणि कार्डचं सर्कल हे आहे. आता दोन्हीमध्ये जर आपण पाहिलं तर इथे दोन्हींचा एकमेकांशी कुठल्याही प्रकारचा डायरेक्ट संबंध नाहीये. त्याच्यामुळं पहिलं जे कंक्लुजन आहे ते इथे चुकीचं असणार आहे. सम मेटल्स आर लॉक. काही मेटल्स हे लॉक आहेत. तर इथे जर आपण पाहिलं तर मेटलसाठी किंवा धातूसाठी हे सर्कल आहे. त्याच्यानंतर लॉकसाठी हे सर्कल आहे. तर ह्या दोन्ही सर्कलमध्ये इथे आपल्याला पार्शली ओव्हरलॅप झालेलं दिसतंय. म्हणून सम मेटल्स आर लॉक हे विधान इथे, हा निष्कर्ष इथे योग्य असणार आहे. त्याच्यामुळे ओनली कंक्लुजन 2 फॉलोज, ऑप्शन बी फक्त निष्कर्ष 2 अनुसरतो, हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे सम ब्रिक्स आर गेट्स. काही विटा ही गेट आहेत. आता काही म्हटलंय म्हणून पार्शल ओव्हरलॅप करणार काही विटा. तर या ब्रिक्स आणि गेट, पहिलं स्टेटमेंट झालं. दुसरं स्टेटमेंट आहे सम गेट्स आर रूफ. काही गेट्स हे रूफ म्हणजेच छप्पर आहेत. काही म्हटलंय परत म्हणून आपण परत पार्शल ओव्हरलॅप करणार. हे रूफ्स आहेत. काही गेट हे छप्पर आहेत. तिसरं स्टेटमेंट आहे ऑल टायर्स आर ब्रिक्स. सर्व टायर्स विटा आहेत. आता सर्व टायर्स म्हटल्यानंतर आपण ब्रिक्सच्या मध्ये टायर्सचं एक सर्कल ड्रॉ करणार. हे टायरसाठी सर्कल आहे. ठीक आहे. कंक्लुजन काय सांगताय? सम टायर्स आर गेट्स. आता या टायर आणि गेट मध्ये कुठलाही डायरेक्टली संबंध नाहीये. त्याच्यामुळं हे कंक्लुजन चुकीचं असणार आहे. काही टायर गेट आहेत हे चुकीचं आहे. संबंध एकमेकांमध्ये नाहीये. नो गेट इज अ टायर. तर दोन हे जे सर्कल आहेत गेट आणि टायरचं त्याच्यामध्ये कुठलाही संबंध नाही, म्हणून नो गेट इज अ टायर हे विधान इथे, हा निष्कर्ष इथे योग्य आहे. म्हणून फक्त निष्कर्ष 2 अनुसरतो. ओनली कंक्लुजन 2 फॉलोज, इथं याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते मेंटल ॲबिलिटी या विषयामधून काही महत्त्वाचे MCQ. याचे आपण आन्सर्स आणि आन्सरचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. तर अशाच पद्धतीने या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनमध्ये 1 महिन्याचा क्रॅश कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून तुम्हाला शिकवलं जाईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा या कोर्समध्ये तुम्हाला अवेलेबल असतील. तुम्ही तुमच्या वेळेनुसार या सीईटीचं प्रिपरेशन करू शकता. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित सोप्या भाषेतील नोट्स तुम्हाला दिल्या जातील. लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स तुम्हाला दिल्या जातील. या परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी तुमचं टाइम मॅनेजमेंट सुधारण्यासाठी सुद्धा या बॅचमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट अवेलेबल असतील, ज्याच्यामध्ये फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, सीईटीची प्रॅक्टिस करत असताना मॅक्सिमम MCQ सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. त्यासाठी 2000 प्रश्नांचा MCQचा संच सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. तर मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि सीईटीचं प्रिपरेशन अगदी आत्तापासून सुरू करा. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा.
ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.